ऐकलं मी त्या घराचा गोठा केला. अक्काने शपथ घेतली होती या डालीच्या घराचा गोठा करील. तिनं माझं घर फोडलं होतं ना, केलं की नाही गोठा? ये बजा. आधीच उशीर झालाय, ट्रेननेच जाऊया एसटीला. बाय रोड गेलो ना तर ट्रॅफिक मध्ये अडकेन आणि ट्रेन मिस होईल. लोकलच बेस्ट ऑप्शन आहे. देवा सत्यापैकी कोणीच दिसत नाही. गेले कुठे सगळे? सचिन सर, तुम्ही गाडीजवळ जाऊन थांबा, मला एक महत्वाचं काम आहे, मी लगेच आलो. ओके ओके ओके. देवा, गेले कुठे सगळे? सत्या, गब्बर, पांडे कोणच दिसत नाहीये. अरे वाचवा. तुला आपल्यापासून दूर त्या दिल्लीला कोण पण घेऊन जाऊ शकणार नाही कळलं. प्रेम प्रेम आहे. साम दाम दंड भेद, जे जे करावं लागेल ना ते सगळं करणार तुला थांबवायला. हेच तुमचं माझ्यावरचं प्रेम. ए अरे काय प्रेम प्रेम लावलंय रे तू. आपण तुला एवढं जीव तोडून सांगतोय, तुझ्या खोपडीत घुसत नाही का रे? अरे तेच तर सांगतोय, माझ्यासाठी तुम्ही जे काही करताय ना ते सगळं प्रेमाने बोलून प्रेमापोटी करताय असंच बोलायचं ना तुला. अरे याला केवढा समजवला, हा थांबायला हवा म्हणून याच्यासाठी काय नाही केला. पण नाही, शेवटी याने आपल्याला आपल्या ओरिजिनल रूपात यायला भाग पाडलाच. अरे किती किती प्रेम करता. आय नो, हे सगळं ना तुमचं माझ्यावरचं प्रेम आहे. प्रेम करतोस ना आमच्यावर? अरे मग आम्हाला सोडून दिल्लीला का चाललायस? चल फेकतोय तू, हे काय प्रेम बिम नाही. राधामुळे चाललायस ना तू आम्हाला सोडून? बघडायस का रे तू? अरे एक पोरगी गेली तर दुसरी भेटेल ना तुला. तू कशाला टेन्शन घेतो ना तेच कळत नाही कॉलर. हे बघ कॉलर, तुला एक ज्ञान देऊ काय? बस आणि पोरगी यांच्या मागे कधी पण धावायचं नाही. एक गेली दुसरी भेटेल. एका पोरी पायी पार दिल्ली पर्यंत चाललाय. अरे बाईचा विचार कर ना तू. डॉली वहिनी त्याला सोडून गेल्या, आता तू पण त्याला सोडून चालला. काय हालत होईल त्याची. बाबा बोलतोस ना त्याला, आणि फक्त स्वतःचा विचार करून चाललास दिल्लीला? तुझी जबाबदारी त्याच्यावर आहे, त्याची जबाबदारी तुझ्यावर नाहीये. अरे त्या भाईकडे बघ ना, त्याच्या हालत काय झाली ती तरी बघ. थोडे दिवस होईल त्रास, मग हळूहळू होईल ना सवय. आणि दिल्ली आता कितीशी लांब राहिली? एका फोन कॉलच्या अंतरावर तर आहे. हे बघ कॉलर, तू हे असं दिल्लीला चाललाय नाही, आपल्याला अजिबात आवडलेलं नाही. हे बघ सत्या, पांडे, गब्बर, आय एम रिअली सॉरी. पण आता जर मी बाबाला भेटलो ना तर मी इमोशनल होईल. म्हणून मला कळत नाही की त्याला भेटायला हवं की नको. आणि मला माहितीये की तुम्ही त्याची काळजी घ्याल. फक्त त्याला एकटं सोडू नका. आणि आई येईलच ना आता लवकर, ती येईपर्यंत फक्त त्याची काळजी घ्या बस. मला जाऊ द्या. अरे पण तू नाही गेलास तर काय प्रॉब्लेम आहे का? आम्ही बोलतो ना राधाशी. त्याचा काही उपयोग नाही. झोपलेल्या माणसाला उठवता येत, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला कसं उठवणार? आणि मला नकोय हा विषय आता. ह्याच्यावर बोलून काही उपयोग नाहीये. मला जाऊ द्या प्लीज. हे भाई लोक, काय झालं याला नाही सोडायचा. एक मिनिट थांबा. हे बघा, हे सगळं ना मी माझ्या प्रेमासाठी करतोय. आणि ही विराहाची, दूर जाण्याची आयडिया देवानीच दिली होती ना? काय म्हणाला होता तो? दूर गेल्याने प्रेम वाढतं, त्याची खरी ताकद कळते. पण त्याला जाऊन जाब विचारा ना. मला जाऊ दे.
दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. आपण आपला धंदा सोडला ना म्हणून लय गम मध्ये होतो, म्हणून उपरवाल्याने आपल्याला कबीर कॉलर सारखी माणसं दिली. चला आपलं नशीबच फुटकरी, आपल्याला ही अशी माणसं टिकवता नाही आली. आपण जाता आता हा कॉलर आपल्याला एक ज्ञान देऊन गेला. वाईट करायचं असेल ना तर ताकद आजमावी लागते, पण बाकीच्या गोष्टींना प्रेम पुरतं. लय प्रेम दिलंय याने आपल्याला. लय भारी माणूस आहे हा कॉलर. देवा प्लीज आता मला थांबायचा प्रयत्न नको करूस. हे बघ मी दिल्लीला जाणार आहे आणि माझं ठरलंय ते आता. प्लीज. हे कबीर कॉलर चल. अरे सत्या आता परत तू नको सुरुवात करूस रे. मला वाटलं आपलं ह्याच्यावर झालंय ना बोलणं. परत परत तेच बोलून काय पॉइंट आहे का? जाऊ द्या मला. आणि बापाला एकटं सोडून जाताना काय वाटत नाही का रे? देवा अरे हे सगळे आहेत ना तुझ्याजवळ, माझी काय गरज आहे? अरे भाईची आयडिया फ्लॉप असतात रे. अरे हे विरा विरा असं काय नको रे करू. तू इकडेच राहा ना. कॉलर चल तू. अरे सत्या हा जा घेऊन जा. मला आता कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू नका. मी हवं तर बॅग सोडून जाईन. ए कबीर, अरे तू पण डॉली बहीण एवढा जाम हट्टी आहेस रे. बरोबर आहे म्हणा, आई तसा लेख. तेव्हा अरे आई निघून गेली तेव्हा तिने तुला काय सांगितलं होतं लक्षात आहे ना? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रेमाला कुठल्याही साखळीने न बांधून ठेवता मुक्तपणे जाऊ द्या, तर ते प्रेम तुमचं होतं. पण जर ते फिरून आलंच नाही परत, तर समजायचं ते आपलं कधी नव्हतंच. आणि जर आपलं प्रेम खरं असेल तर भेटूया पुन्हा एका नव्या वळणावर. हे बघ ते आपल्याला काय पण माहित नाही, आपल्याला काय पण कळत नाही. तू कुठे जायचं नाही. बस हे सत्या चल, तो येईल. देवा तूच म्हणाला होतास ना तुझा मुलगा लेचापेचा नाहीये म्हणून. मग जसं तू मोनिका मॅमची तुझ्या प्रेमाची वाट बघू शकतोस ना, तशी मीही आता माझ्या प्रेमाची वाट बघ. चल ट्रेन सुटायची वेळ झाली. मला कबीर 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 ऐक, हे बघ तू बोल ना त्या पोरीचं नाव बोल. आपण तुझ्या समोर आणून उभा करतो. बोल बोल नाव बोल त्या पोरीचं. जर ती कधी हो म्हणालीच ना तर सगळ्यात आधी तुझ्या समोरच घेऊन येईन ती. ट्रेन सुटायची वेळ झाली, मला निघायला हवं. अरे कबीर काय करतोस? सोडा माझा हात. कशाला खेचलत मला वरती? हो मग ट्रेन सुटली असती ना. अहो धावत्या ट्रेन मध्ये चढायचं होतं मला. हो काय? सगळं चिल घालवलं. जा बसा आता. प्रवाशांनी कृपया काळजीपूर्वक रांगेत उतरावे. यात्रीगण कृपया सावधानीपूर्वक कतार में उतरे. पैसेंजर्स प्लीज अलाइट केअरफुली इन क्यू. तिकडे सारखा की. तिथे बसा ना, तिथे जागा आहे ना. इथे काय? मला इथं बसायचंय. मी 4th सीट वर बसू शकते. सरका जरा. अहो सरकण्याची ऍक्टिंग नका करू. सरका नीट नीट सरका सरका. आई आई ग आई ग. या जागेला काय सोनं लागलंय का? तिथे जाऊन बसा ना. अहो अहो तुम्ही सरका ना तिकडे जरा. नीट बसू दे मला. मला इथंच बसायचंय. अहो तुम्ही पुढे वा थोडेसे. शाबाश शाबाश शाबाश. काम करा तुम्ही बसा, मी उठतो. तुम्ही सावकाश बसा. नको नको बसा बसा. बरं तुम्ही म्हणताय तर आरामसे बसते.
सॉरी सॉरी सॉरी. पुढील स्टेशन मालाड. अगला स्टेशन मालाड. नेक्स्ट स्टेशन मालाड. हो मॅडम, काय प्रॉब्लेम काय तुमचा? हा, अहो गाणी कसली ऐकताय? प्रवास कसा हसत खेळत गप्पा मारत झाला पाहिजे. बोला, काहीतरी बोला. हे बघा मॅडम, मला ना कोणाशी काही बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. तुम्ही जरा बसा शांत. तुमचा नुकताच ब्रेकअप झालाय का हो? नाही, ब्रेकअप झालेली माणसं असं करतात, रागा करतात, राग करतात, बोलत नाहीत, हसत नाहीत. ओ दादा, तुम्ही बसा नाही ते, मी उठतो. नको, तुम्ही बसा. अहो ते मी बरं आहे. त्याला उठताय, बसा ना, बसा बसा. छान दिसताय असे. पुढील स्टेशन गोरेगाव. एक काम करा मॅडम, तुम्ही बसा इथे. मी अगला अहो स्टेशन अहो असं काय करताय तुम्हाला? Sorry. नेक्स्ट स्टेशन गोरेगाव. पुढील स्टेशन राम मंदिर. ही चांगली जागा आहे. स्टेशन आपण इथेच गप्पा मारूया. ओ मॅडम, तुम्ही इथे कशाला आलात? बसा ना शांतपणे तिथे. असू दे ना, बोलूया आपण. हे बघा, तुम्हाला मी शेवटचं सांगतोय, उगाच मला त्रास देऊ नका. तुमच्या वयाचा मान ठेवू नये म्हणून, नाहीतर काय केलं असतं? जाऊ द्या, बघून घेईन मी तुम्हाला. मग आत्ताच बघून घ्या. प्रभू, वळून तरी बघ एकदा. पुढील स्टेशन जोगेश्वरी. तू? अगला माय स्टेशन गॉड, आय जस्ट कॅन्ट बिलीव्ह इट. आजी, आजी, थँक्यू सो मच आजी. जोगेश्वरी. आजी, आय रिअली नीडेड यू. कशाला पळून जायला? ते स्नेहलता श्रीखंडेचा नातू आहेस तू, पळून जाणं शोभतं का तुला? आजी, अगं सिच्युएशनच तशी आली होती, काय करणार? अरे पळून जाण्यानं सिच्युएशन बदलणार आहे का? रिस्क न घेणं हीच सगळ्यात मोठी रिस्क असते बघ. आजी, हे असले डायलॉग ना सिनेमात ऐकायला बरे वाटतात. त्या हिरोचं काय जातं डायलॉग मारायला? खऱ्या आयुष्यात हिरो व्हायचंय ना तुला, आणि तिची हिरोईन आहे राधा. पुढील स्टेशन तू तिला दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी कॉलेजच्या घरी घेऊन आला होतास ना, तेव्हाच मी डॉलीला म्हटलं होतं, स्टेशन अंधेरी. आता आपल्या घरी सून येणार, कमिंग सून. काही काय आजी, फक्त प्रश्न एवढाच होता की मुलीचं कन्यादान आधी करायचं का सून आधी आणायचं. आता एक तरी गाडी रुळावर आणतेच बघ. आजी, अहो ही गाडी थांबणार कधी हो? साधारण स्टेशन आलं की सिग्नल लागतो, मग मोटरमॅन ब्रेक लावतो आणि मग गाडी थांबते, अशी अपेक्षा असते. मग मोटरमॅन ब्रेक कधी दावणार आणि गाडी कधी थांबणार आणि स्टेशन कधी येणार सांगाल? मला काय माहिती? असं कसं माहित नाही? रोज प्रवास करताना तुम्ही. आजी, तुम्ही कटकट करू नका. ती चेन आहे ती खेचा, म्हणजे गाडी थांबे. खरंच? आजी नाही, या अजिबात नाही. अरे मी आयुष्यात कधी ट्रेनची चेन खेचलेली नाहीये. मी 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 खेचते. अगं आजी नको. हे बघ, बाजूला वा. आजी, ओ काय करताय काय? ओ काहीतरी गुन्हा आहे. अहो प्रेमात आणि युद्धात काहीही चालतं बघा. आणि तुम्ही इथे असते, मला मगाचपासून सांगते ना, माझा फोन घरी राहिलाय, तुम्ही चेन ओढा, मी घरी जाऊन फोन घेऊन येते, पण तुमच्यात ना हिंमतच नाही. आजी काय करतेस? नको ना ग, प्रॉब्लेम होईल ग. अरे शिकायला मिळते ना काहीतरी. अगं ह्याच्यात कसलं शिक्षण आहे? चल ना, सोड ना ते. रेल्वे पुरुषांचा नंबर आहे का कोणाकडे? फोन लावा जरा त्यांना. जा जा पटकन, आता तरी जा आणि माझा मोबाईल घेऊन या. एवढं तरी जमेल ना तुम्हाला? असल्या बायकांना ना ट्रेन मध्ये अलाउच नाही केलं पाहिजे. डोक्याला ताप नुसता. अगोदर तू उशीर झालाय. माझ्या बायकोची डिलिव्हरी आहे हो. चल चल चल. एक्सक्यूज मी मॅम,
राधा तू मॅम तुम्ही हिला इथे घेऊन आलात? हो. एक्सक्यूज मी, ऐका 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 प्लीज ऐका. सॉरी, मी मगाचपासून तुम्हाला खूप त्रास दिलाय. पण काय आहे, हा माझा स्टुडंट जो नातवासारखा आहे तो तिच्यावर म्हणजे राधावर प्रेम करतो आणि राधा पण त्याच्यावर प्रेम करते, पण मानायलाच तयार नाही. त्यामुळे हा निराश होऊन इथून चालला होता. आता जोपर्यंत राधा मान्य करत नाही आणि कबुली देत नाही तोपर्यंत गाडी इथून हलणार नाही. ओ मॅडम, लवकर हा बोला आणि आम्हाला मोकळं करा. हो म्हणा हो, माझी बायको हॉस्पिटलमध्ये आहे. नाही 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 नाही, जोपर्यंत आमचे हे घरी जाऊन मोबाईल घेऊन पुन्हा येत नाहीत ना तोपर्यंत अजिबात हो बोलू नका. त्यानंतर तुम्हाला जे करायचं ना ते करा. तुम्ही जा लवकर जा. झालीच काय? नाही, मी सांगतो ना, या मुलींचंही असंच असतं. यांच्या मनात बरंच काही असतं पण बोलणार नाहीत आणि इथे आमची हालत. हो का? तुम्हाला अनुभव दिसतोय. अरे प्यार किया तो डरना क्या? राधा बोलून टाक. बरोबर. मज्जा येते. राधा बोलून टाक. मॅम कशाला? जाऊ दे ना मॅम. राधा 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 राधा. आय लव्ह यू. काय ऐकू नाही आलं? ऐकू नाही आलं, बोल.